गेल्या काही दिवसामध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम आम्हाला झोपेतून उठल्यावरती खूप आळस येतो, खूप कंटाळा येतो, उठल्यावरती काही करावंसं नाही वाटत, अंगदुखी खूप होते, पाय खूप दुखतात, गुडघे दुखतात, पाठदुखीचा कंबरदुखीचा त्रास होतो, तर त्याच्यावरती काही योगासने आम्हाला दाखवा. तर त्यांच्यासाठी आज मी खास योगासने घेऊन आले. आता जी आपण योगासने पाहणार आहोत ती तुम्ही झोपेतून उठताना करायची आहेत. त्याने तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहणार आहात. तुम्हाला दिवसभर कोणताच त्रास होणार नाही. अंगदुखीचा किंवा पाठदुखी, कंबरदुखी असा तुम्हाला कोणताच त्रास होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला ही योगासने न विसरता रोज करायची आहेत. जशी तुम्हाला जमतील तशी हळूहळू करा. तुम्हाला खूप छान वाटणार आहे. दिवस खूप तुमचा छान फ्रेश जाणार आहे. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत. सर्वप्रथम आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे. दोन्ही हात साईडला घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही पायाच्या टाचा मॅटला टच करायचे. पाय वरती घ्यायचा, उजवा पाय वरती घ्या गुडघ्यातून, परत डावा पाय, उजवा डावा या पद्धतीने टॅप टॅप करायचं आपल्याला. गुडघ्यातून वरती खाली पाय घ्यायचे, टाचा उचलू नका, टाचा मॅटलाच टच करायचे आपल्याला. या पद्धतीने तुमचे पाय खूप दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. परत दोन्ही पाय वरती घ्या गुडघ्यातून, परत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. हे पण तुम्हाला 10 काउंट करायचे. तुमचे पाय दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, त्याच्यासाठी ही योगासने खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही झोपेतून उठताना करायचे हे सर्व व्यायाम प्रकार. तुम्हाला या पद्धतीने रिलॅक्स, दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचे. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, पायाची बोटं श्वास भरत आपल्याकडे खेचायचे, श्वास सोडत समोर, परत श्वास भरत आपल्याकडे. जेव्हा श्वास भरत पायाची बोट आपल्याकडे येतात तेव्हा पायाच्या खालच्या भागाला जो काय ताण येतोय तो पूर्ण फील करायचा आहे. परत श्वास सोडत समोर जेव्हा घेताय पायाची बोट तेव्हा पायाच्या वरच्या भागाला जो काय ताण येतोय प्रचंड प्रमाणात तो आपल्याला फील करायचं. हे तुम्ही झोपेतून उठताना रोज 5 ते 6 वेळा करायचं. याने काय होतं, तुमचे पायदुखी, गुडघेदुखी जो काय त्रास होतो तुम्हाला उठल्यावरती झोपेतून तो तुम्हाला होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला न विसरता हे आसन रोज 5 ते 7 वेळा करायचं. या पद्धतीने श्वास भरत पायाची बोट आपल्याकडे खेचा, जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा आणि श्वास सोडत समोर, श्वास भरत आपल्याकडे, श्वास सोडत समोर, रिलॅक्स. परत नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं, श्वास भरत पायाची बोट आतमध्ये घ्या, इनहेल करत, एक्झेल करत पूर्ण रिलॅक्स. श्वास भरत पायाची बोट आतमध्ये घ्या, श्वास सोडत रिलॅक्स. वय झाल्यावरती आपल्याला काय होतं, पायाची बोटं वळत नाहीयेत, पायाची बोटं खूप दुखतात, तर त्यांच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही झोपेत सुद्धा हे उठताना सहज करू शकता. पायाची बोटं श्वास भरत आतमध्ये घ्या, एक 10 ते 12 वेळा रोज करायचा आहे तुम्हाला. श्वास सोडत बाहेर, श्वास भरत पायाची बोटं आतमध्ये घ्या, श्वास सोडत बाहेर. इनहेल, एक्सेल, डीप इनहेल, एक्सेल, रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात खाली मॅटला टच करा, डीप श्वास भरत वरती हात घ्या, श्वास सोडत खाली, श्वास भरत पूर्ण वरती, श्वास सोडत खाली. तर तुमचे हात खूप दुखत आहेत, खांदे खूप दुखत आहेत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. झोपेतून उठताना तुम्हाला हा पण व्यायाम प्रकार रोज करायचा आहे. हात तुम्हाला वरती 10 वेळा, खालती 10 वेळा करायचे. त्या पद्धतीने श्वास भरत वरती हात घ्या, श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली, रिलॅक्स. चलो नेक्स्ट मध्ये काय करायचं, आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून घ्यायचे, पोटाला दाब द्यायचा आहे, दोन्ही हाताने पकडायचं आणि होल्ड करायचं. या पद्धतीने एक 20 ते 30 सेकंद तुम्हाला होल्ड करायचं आहे पवनमुक्त आसनमध्ये. जर तुम्हाला गॅस खूप होत असेल, अपचन किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. हळूहळू याच्यामध्ये तुम्हाला रोलिंग करायचं आहे, राईट साईड, लेफ्ट साईड. रिलॅक्स, दीर्घ श्वास सोडा, दोन्ही पाय खाली घ्यायचेत आपल्याला. नेक्स्ट मध्ये काय करायचं, दोन्ही हात साईडला घ्यायचे, राईट वाला लेग आपल्याला नी मध्ये फोल्ड करायचा आहे आणि अपोजिट साईड ठेवायचा आहे. हा जो गुडघा आहे तो आपल्याला खाली मॅटला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. जर होत नसेल तर हाताने पण तुम्ही असं दाबू शकता, नसेल होत इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा खूप आहे. आणि आपली मान फिरवायचे, जो इकडचा हात आहे तिकडे पाहायचं, इथे जो काय पूर्ण पोटावरती कमरेवरती जो काय ताण येतं तो पूर्ण तुम्हाला फील करायचा आहे. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे.
झोपेतून उठल्यावर अजिबात तुम्हाला हा त्रास होणार नाही पाठदुखी कंबरदुखीचा, जर तुम्ही हे झोपेतून उठताना रोज आसन केलं तर. फील करा पूर्ण जो काय ताण येतोय तो रिलॅक्स. परत पाय आपल्याला खाली सोडायचा, परत दुसरा पाय गुडघ्यातून वाकवून घ्यायचा, अपोजिट साईड ठेवायचं. इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल, जसं तुम्हाला जमेल हळूहळू तसं करायचं. हळूहळू खाली होत असेल, मॅटला नीट टच होत असेल तर अतिउत्तम, नसेल होत तर जसं होतं त्या पद्धतीने करा, नाही तर हाताने थोडंसं खाली वाकवायचा प्रयत्न करा. ओके. आणि मान दुसऱ्या बाजूला घ्यायची आपल्याला. परत इकडे जो काय कमरेवरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. पाठदुखी कंबरदुखीसाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. लगेच तुम्हाला आराम मिळणार आहे आणि झोपेतून उठल्यावरती तुमची अजिबात पाठदुखी कंबरदुखीचा तुम्हाला त्रास होणार नाहीये. दिवस अगदी फ्रेश जाणार आहे तुम्हाला. रिलॅक्स. श्वास सोडत आपल्याला पाय खाली घ्यायचे. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. नेक्स्ट मध्ये परत आपल्याला दोन्ही पाय नी मध्ये फोल्ड करायचे, दोन्ही हात साईडला घ्या. आता दोन्ही पाय आपल्याला एका बाजूला ठेवायचे आणि वरती घ्यायचे. जास्तीत जास्त जितक्या वेळ तुम्ही वरती घेऊ शकता तितक्या वरती घ्यायचं. अपोजिट साईडला घ्यायचे. पूर्ण इथे आपल्या जो काय पोटाला कमरेला पीळ बसतो तो पूर्ण फील करा. हे सुद्धा कंबरदुखीसाठी असं अतिशय महत्त्वाचं आहे. फील करा. तुम्ही जितक्या वेळ होल्ड करू शकता तितक्या वेळ होल्ड करायचे. रिलॅक्स. श्वास भरत वरती पाय घ्यायचे, परत अपोजिट साईडला ठेवायचे आणि नेक अपोजिट जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. झोपेतून उठताना हे सर्व योगासने तुम्हाला करायचे. तुम्हाला झोपेतून उठल्यावरती कोणताही कंटाळा किंवा आळस येणार नाहीये किंवा अंगदुखीचा कोणताही त्रास होणार नाहीये. रिलॅक्स. श्वास सोडा. दोन्ही पाय आपल्याला खाली घ्यायचे. नेक्स्ट मध्ये दोन्ही पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून घ्यायचे, दोन्ही हात साईडला ठेवायचे. डीप श्वास भरत आपल्याला हिप वरती घ्यायचं आहे. जितका वरती तुम्ही घेऊ शकता तितक्या वरती घ्यायचं आहे आणि गुडघ्याच्या पुढे जो काय पायावरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. या पद्धतीने डीप श्वास भरत वरती या. जर तुमचे पाय खूप दुखत आहेत, झोपेतून उठल्यावरती गुडघे दुखत आहेत, तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला 2 वेळा करायचं आहे रोज झोपेतून उठताना. रिलॅक्स. श्वास सोडत खाली या. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचं. परत आपल्याला पोटावरती यायचं आहे मॅटवरतीच आणि दोन्ही हात आपल्याला शोल्डरच्या बाजूला ठेवायचे. अनेकांची झोपेतून उठल्यावरती कंबर खूप दुखते, पाठ खूप दुखते, तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. डीप श्वास भरत वरती या. थ्रोटला, नाभीला जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. पाठदुखी कंबरदुखी लगेच तुमची कमी होणार आहे. झोपेतून उठल्यावरती तुम्हाला अजिबात हा त्रास होणार नाही पाठदुखी कंबरदुखीचं. अगदी दिवसभर तुम्ही खूप फ्रेश राहणार. होल्ड करायचं, जितक्या वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितक्या वेळ. रिलॅक्स. श्वास सोडत खाली यायचं. हे पण आसन तुम्हाला रोज 2 वेळा करायचंय. रिलॅक्स. शेवटी तुम्हाला असं उठून बसायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 आसन पाहायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचं आहे, दुसरा हात पाठी घ्यायचा आहे. जास्तीत जास्त जेवढा तुमच्या इथं पोटाला कमरेला पीळ बसेल तितका पीळ द्यायचा आहे आणि पाठचा खांदा पाहायचा. या पद्धतीने होल्ड करा एक 5 सेकंड. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या गुडघ्याला पकडा आणि पोटाला कमरेला पीळ द्या. जर जास्त तुम्हाला पीळ देता येत नाही, इथपर्यंत जरी तुमची मान झाली, इतका थोडा जरी पीळ बसला तरी सुद्धा खूप आहे. जितका तुम्हाला पीळ देता येतोय तितका पीळ द्यायचा आहे आणि जो काय ताण येतोय पोटावरती कमरेवरती तो पूर्ण तुम्हाला फील करायचा आहे. जर तुमची पाठ खूप दुखते, कंबर खूप दुखते, त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. किंवा तुम्हाला शुगरचा बीपीचा त्रास आहे त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुमच्या शरीरामधला लवकर आळस निघून जातो या आसनाने आणि तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहता. त्यामुळे तुम्हाला न विसरता हे आसन झोपेतून उठताना रोज करायचं. एक 10 ते 12 याचे काउंट करा. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. पूर्ण शरीरातला आपल्या आळस निघून जातो, कंटाळा पूर्ण तुमचा निघून जाणार आहे. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा.
नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, उजवा हात वरती घ्यायचा आहे, डाव्या खांद्यावरती ठेवायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला कोपऱ्याला पकडायचं आणि जास्तीत जास्त खाली खेचायचं आहे. जितका वेळ तुम्ही खाली खेचू शकता तितकं खाली खेचायचं आहे. परत दुसरा हात आपल्याला कोपऱ्यातून फोल्ड करायचा आहे. दुसऱ्या हाताने कोपऱ्याला पकडा आणि खाली वाकवा. जो काही इकडे एका बाजूला आपला ताण येतोय तो पूर्ण फील करा. परत अपोजिट साईड. आपल्या शरीरातलं हे आसन केल्यावरती लवकर आळस निघून जातो आणि आपण दिवसभर खूप फ्रेश राहतो. साईड फॅट कमी व्हायला पण हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुमचे हात खूप दुखत आहेत, खांदे खूप दुखत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय महत्त्वाचं. हे पण तुम्हाला एक रोज याचे करताना एक 10 ते 12 काउंट करायचे. जास्त खाली वाकता येत नाही तुम्हाला, इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल. जसं तुम्हाला होईल तितकं खाली वाकायचं आहे हळूहळू. रिलॅक्स. दीर्घ श्वास भरा, दीर्घ श्वास सोडायचा. ही सर्व योगासने करून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. योगासने केल्याने तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहणार आहात. तुमचा दिवस खूप आनंदामध्ये जाणार आहे. त्यामुळे रोज योगा करा आणि फिट राहा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.